नाशिक शहरातील पंचवटी परिसरात रविवारी सायंकाळी एक दुःखदायक घटना घडली आहे. पंचवटीतील टाळकुटेश्वर मंदिरासमोरील गोदावरी नदीच्या प्रवाहात एक रिक्षा वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह व रिक्षा बाहेर काढण्यात आली आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोदावरी नदीला गेल्या काही दिवस झालेल्या पावसामुळे पुराचे स्वरूप आले होते. यावेळी रिक्षा टाळकुटेश्वर मंदिराजवळ जात असताना अचानक पाण्याच्या प्रवाहात प्रचंड सापडली. क्षणात रिक्षा आणि चालकासह नदीच्या पात्रात ओढला गेला. पाहता पाहता हा प्रकार घडल्याने परिसरातील लोकांमध्ये मोठी धावपळ उडाली आहे. नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. जवळपास तासभर चाललेल्या अथक प्रयत्नानंतर अखेर रिक्षा बाहेर काढण्यात आली. त्याचबरोबर रिक्षा चालकाचा मृतदेहही बाहेर काढण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे पंचवटी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत रिक्षा चालकाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान नदी काठावरील लोकांना वारंवार प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र अनेक जण धोका पत्करून नदीकाठच्या भागात जात असल्याने अशा घटना घडत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. गोदावरी नदीच्या पाण्याचा प्रवाह अजूनही वेगवान असून नागरिकांनी नदीच्या पात्रापासून दूर राहावे असे प्रशासनाने आवाहन केले आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.